चालली मैत्रीण पशी. कुठं मैत्रीण पशी. हा लवकर ये पण बर बर. जास्त बसू नको आहो. बाई ही कधी येतोय? मी तर मामाला बोलायला मैत्रीण पशी चालली. किती टाइम झाला अजून आला नाही की दिसत नाही बी कुठं. आला आला बाई आताशी आला. बोल. इतकं उशीर का लागलं यायला? काम होतं थोडं, तोंड हात पाय धुतले, कपडे तिपडे घालून आलो चांगलं जरा टाकट. इतका वाढून मग इतकं पर्सनल काय काम होतं? काही नाही, घरचे होते, तोंड हात पाय धुतले, विचारत होते कुठं चालला. हा मला आलो पोरांसोबत जरा बाहेर चाललोय म्हणलो मित्रासोबत, त्या मग उशीर झाला. मामाला खोटं बोलून आले मी मैत्रीण पशी जायचंय म्हणून. मग आम्हाला काहीतरी कारण सांगायचं नाही, यायचं त्याला काय होते. मग सांगितलं की म्हणलं बाई मी मैत्रीण पशी चालले. मग काय म्हणले मामा? जा म्हणले लवकर ये, भेटायला तरी येत जा ना. बरं येत जाईन, काय नाही. फोन करत नाही, भेटायला येत नाही, काय अगं नाही. तुझ्या मामा असते, फोन जर केला अचानक काही जर मॅटर झालं, भांडणं होते घरी, परत माहिती होईल लफडं. मामाला कुठं माहित होऊन देते मी? मग तू एक काम कर, मेसेज टाकत जा पहिल्याने, फोन कर म्हणून, नाही तर मी तुला टाकत जाईन. मी अशीच पण बघत नाही माझा. बघतो नाही तर काय, मला आठवण टाइम तर पाहिजे ना ग. मला आठवण येते तुझी, बर बर भेटा येत नाही, काय नाही. तू बोलत जा, तुझ्याशिवाय तर कुठे माझं का बाहेर थोडी लफड चाललं काय माहिती असं काय. नाही ग, तुझ्याशिवाय करमत नाही मला, काय सांगा. सगळे असंच बोलतात. नाही तुझे, अगं माझ्या मोबाईलला फोटो आहे तुझा, काय सांगा. बर मग हे बघ बरं, आहे का नाही, हे बघ बरं, तू दिसती सगळ्या रस्त्याला पण कुठं पण, काय सांगा तुला. करमत नाही तुझ्याशिवाय मला. बर बर भेटायला येत जा. बर बर. मग आम्हाला माहित झाल्यावर काय करशील? मामाला कुठं माहित होऊन देते मी? जर एखाद्याने बघितलं काही झालं, इकडं तिकडं बघून येत जा जरा. इथं कोण येतं? इथं कोणच नाही बघायला, आपण दोघंच आहे. कसं असतं, अचानक कुणी रानातून येतं, मोक्का राडे व्हायचे आपले. नाही काही नाही. जेवण झालं? जेवण केलं. तू काय केलं? खाल्ला, वरण भात खाल्ला. काय मग काय आठवण फिटून येते की? आठवणी तिथं फोन बी करत नाही मला. आज आला फक्त भेटायला. तू फोनच करत नाही, तुम्ही तर काय. हा, मी फोन, तूच फोन करत नाही. अगं जर अचानक मी फोन केला, जर मामाला उचलत काय करायचं? मामाकडे कुठं मोबाईल असतो? मग तू पहिला मेसेज टाकत जा, मी फोन करत जाईन, नाही तर मी मेसेज टाकत जाईन. चला आपण थोडं वर बसू. नाही मग मामाला मी खोटं अगं थोडा बोलून वेळ आली. देत जा ना ग. मामाला खोटं बोलायला मैत्रीण काय कशी नाही, जायचंय वर मला. बस, थोडं थोडं बस जरा ग, बस बस. मला उशीर होईन अगं जायला. नाही ग, थोडं बस घे, जाऊ की नाही. मामाला खोटं बोलून आली नाही मी. नाही, वर बस थोडं, टाक मामाला लय बसू, जाऊ. विश्वास आहे माझ्यावर. एक पप्पी दे ना. लग्नाच्या नंतर नाही दे ना ग. नाही, आता नाही, लग्नाच्या नंतर. दे दे. नाही मग दे की.
नको लग्नाच्या नंतर अगं दे ग मी डोळे झाकतो तू दे नको लाज वाटते मला दे दे इथं देते नाही इथं दे इथं तिथं नको इथं अगं इथं दे ग इथं अगं इथं गोड लागते ग नाही इथं दे ग इथं इथं असं नसतं बघ इथं दे नको तिथं मग तू प्रेम करते ना इथं दे नाही तिथं मग इथं खोटं प्रेम इथं खरं प्रेम नाही मला लाज वाटते बरं दे इथं मग काही नाही आता बस खुश झालं का बरं लग्न करशील का माझ्या संग आता करायचं आता काय करायचं धोका नाही ना देणार अगं नाही देत ग खरं खरं नाही देत असंच बोलतात सगळे पोरं नाही लग्न करू म्हणते दुसऱ्या संग लग्न करते नाही तुझ्यासोबत करू की. मग हां मग फिरायला कधी जायचं जाऊ कधी जायचं बघा कधी कधी जायचं मामा आली कॉलेजचं काम होतं मामा हे बरोबर काम होतं काय कॉलेज या पोराने सांगितलं तर आम्हाला माहिती झालं. मला म्हणली मुलीला भेटायला गेली. इकडे कुठं करते तुला असं ठेवलं की नाही इथं हा शिकायला हा शिकते का तू नाही तिच्याकडे माझं गाईड राहिलं होतं काय कमाले गाईड राहिलं मग इकडे गाईड आहे का तिकडे घरी नाही दारी नाही नाही तिथं दिसला म्हणून बसलो होतो आम्ही खुशाली इकडे बसले आणि मी तिकडे बघतो वाट आता येईन मग येईन मैत्रीला बोराला गेलं आणि याला गेलं त्याला गेली तुला काय आगलीचा पता आहे का बसू कान फडत मोकारपणा करती प्रेम आहे माझं यार प्रेम आहे चल होय पुढे मोकार धावण्याची कुणी काढली प्रेम आहे त्याच्यावर माझं त्या गाबड्याला तू दाखवतो संध्याकाळी काय ते त्या एकदम चल होय पुढे नुसती मोकारवाणी कर चल 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 भाशी म्हणून डोक्यावर घेतली खुशाल फिरती आणि इथं ठेवली मी तू हिंडती इकडे इकडे तिकडे मोकारपणा ओदिच्याला काय मा तोंडला काय ना फायचं लोक आणि खुशाल इकडे बसत इकडे टाकी येऊन काय नखरे करती तुला यासाठी शिकायला ठेवलं का मी हा काय बिल्लाची पण होय पुढे चल होय घरी माझं प्रेम आहे माझं पुन्हा हे कार ठेव ते मोकार धावणं का आता साडे गावात बोंबलं फिरतंय पुढे खात आणि त्याचं प्रेम आहे तू ते काय करतंय सांग बरं काय शिकत आहे हा नाही तरी पण प्रेम आहे मला आवडतो तो त्यासला भंगरी बरोबर पुढे खात गावात बोंबलं फिरतंय पत्ते खेळतंय दारू पित आणि त्याचं प्रेम आहे तू आणि ते मी सांगितलंय काय कमाले तू पुढं आणि मी तिकडे वाट पाहतोय खुशाल बसली ही का मूर्खपणा असतो का यासाठी ती असं शिक्षण करते का तू इथं प्रेम झालं मी काय करू हे असं प्रेम असतं का ह्या मोकार काढते सोबत मला झाले ना ते प्रेम गावात बोंबलत फिरत पुढे खात दारू पित पत्ते खेळत त्याच्याबरोबर प्रेम तरी काय चांगलं बरोबर झालं तू चल होय घरी मी काय करू मला प्रेम झालंय हा प्रेम झालंय इतक्या चल होय आता तुला घरी जाऊन बांधून टाकतो मोकारपणा इतका असतो काय करू मामा ऐका की हा मामा ऐका सांगतो तुझ्या बापाला तुझ्या असं कुठं नसतो का बाबा येतो मी चहा शिका ठेवलं तुला इथं. असं असतं का तुम्हाला जर आधी सांगितलं असतं तुला मी पार्टी फिट दिली असती की काय गरज होती मग आम्हाला सांगायची जाऊन तिच्या अरे तू सांगायचं मला मार आधी. हार मला काय नसेल. गरज होती तू दिसलाच नाही. मला तू सांगायचं पार्टी की. फिरती झाली असती मस्त की आपले मस्त आज मटन फिटन हा. केलं असतं एन्जॉय मला काय माहिती तुझं समज पुढच्या मामाला बोलून आणलं का मरणाचं हाणलंय माझ्या हातात आहे ना मी काय करायचे ते करतो आता त्या मामाला मामा अर्धी पाच संध्याकाळी मी करतो माझ्या आधी. हा, पण दहा आपली रुपये. पार्टी फिक्स झाली पार्टी पाहिजे फिक्स तुला हा झालीच पाहिजे हे बघ आता आपली पार्टी फिक्स झाली पाहिजे बरं तुला पार्टी मला काय माहिती तू आपली पार्टीची मी सांगितलंच नसतं ना मग जाण्याला सांगितलंय पण समधी असं माझ्या हातात आहे मी समजा ऍडजस्ट करतो मामाचं काय काळजी नाही पण आपली पार्टी फिक्स झाली फिक्स तू हा. काय खर्च होईल तेवढं पार्टी फिक्स काय अडचण नाही पण मी- आज पुरीला मी- जर मामा सांगते काय हाणलं तिला आता कसं व्हायचं काही मुलीला काहीच होणार नाही आता मी मामाला बघतो. तू हँडल कर जाऊ हा, मामा मी बघू आता काय टेन्शन घेऊ नको काय तू. माहितीये का आता घरी नेलंय मग राहत किती तिला मी हाणते मी जातो ना आता मी जातो मी पटकन सांगतो जा, लवकर मामाला. जा, लवकर जा. चल, मामा चल, चल. माझं सगळं ऐकतो चल माझं तू लगेच tension संध्याकाळी तुला चल. पार्टी चल हा चल